तो मंडळी मी तुम्हाला आई पूजा करताय सकाळचे. सकाळी योगा करते 5 वाजता उठून. बघा हे बघा हे सकाळी योगा करतात 5 ला नेहमीच. अरे वा 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 खूप छान. बघा यांची पारसबाग बघा मंडळी. आईनी पारसबाग एवढी काळजी घेऊन बनवलेली पारसबाग आहे. सो बघा हे आईंकडे तुम्ही बघताय 70व्या वर्षी यांनी किती काळजी घेतली झाडांची. आणि ह्यांना ह्या निसर्गाच्या आनंदात राहायला आवडतं, त्यांच्याशी बोलायला आवडतं. बकऱ्या बघा एक नंबर बकऱ्या बघा मारल्या असतं त्यांनी. सो मंडळी बघताय मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जरा थोडंसं या गावची टूर देतो. गावचं नाव आहे कुंबळे, धागाव कुंबळे. आणि हा मंडणगड या तालुक्यामध्ये येतो. आणि हे माझ्या मामाचं गाव आहे. आणि इथे गावाला छोटी मोठी घरं आहेत हे बघा. आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे इकडे थोडंसं शांत. फक्त आता ते बॅकग्राऊंडला रेडिओ लागला आहे कारण आज साखरपुडा आहे आणि हळदी समारंभ आहे संध्याकाळी. त्यांच्यासुद्धा मी माहिती देणार आहे तुम्हाला. ती गावच्या पद्धतीची साखरपुडा कसा असतो आणि हळदी समारंभ त्याचीसुद्धा. सो हे बघा खूप वेगळं आहे वातावरण. आणि हे तुम्ही बघता हे गावची परंपरा असते. आणि हे आहे कोकणातील मंडणगड तालुक्यातील धागाव कुंबळे हे गाव. खूप छान आहे. हे सुद्धा निसर्गाने मंडलेलं गाव आहे. हे बघा ही गावची जी फिलिंग असते ना ते खूप भारी असते, ऑसम. हे बघा हे बघा इकडे सगळं तुम्हाला सगळीकडे एकदम हरियाली हरियाली. अरे वा इथे फणसाचं झाड सुद्धा आहे, मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. हे बघा हे फणसाचं झाड आहे. हे बघा फणस आलेत. मे बी आता पिकलेले सुद्धा असू शकतात. हे बघा. आणि गावी काय असतं इथे तुम्ही बघताय एक काटेरी झाडे असतात, ट्रीज आहेत हे काटेरी. त्यांच्यामुळं सगळीकडून ते कुंपण घालतात कारण कोणी येऊ शकतं. गावची माणसं अशी असतात. पण 99% गावाला नियम असतो की कुणाच्या दुसऱ्याच्या झाडाला हात लावायचं नसतं. सो हे बघताय फणस. हे वा मस्त चांगलं आहे. ह्याच्यामध्ये फणसाचे 2 टाईप असतात, एक कापा आणि बरका. हे बघा झाडावर सुद्धा आहे आणि जवळ आहेत एकदम नंबर. हे बघा आणि मस्त आहे वातावरण. गावचं वातावरण एकदम फ्रेश आहे तुम्ही बघताय. हे फणसाचं झाड. गावी आलो ना इकडे कोकणामध्ये तर फणस, आंबे, काजू ह्या सगळ्यांचा तुम्हाला आस्वाद घ्यायला मिळतो. तर तुम्ही कोकणाचे नसाल तरी कोकणाला व्हिजिट करू शकता. खूप काही गोष्टी आहेत कोकणामध्ये. हे बघा. सो मंडळी हे आपल्या फ्रेममध्ये आहेत गावचे सदस्य. कारण मी इकडे नवीन आलो आहे, मला गावच्याबद्दल इकडे माहिती नाही. मोस्टली कधी कधी यायचो पण माहिती नाही. सो आपण दादांना त्यांचं नाव विचारूया. साहेब तुमचं नाव काय? चंद्रकांत तुकाराम दळवी. ओके. तुम्ही गावात म्हणजे जन्मल्यापासून इथेच राहता का? म्हणजे गावच तुमचं? गावच आम्ही. मग तुम्ही या गावाबद्दल काय तुमची आठवण आहे गावाबद्दल? गाव आमचं एकदम बेस्ट आहे. बेस्ट आहे. आणि इथे तुम्हाला गावी का आवडतं म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये? गावी आमच्याकडे आंबा, हा, काजू, हा, फणस. अच्छा सगळे प्रकारचे फळं मिळतात इथे. अच्छा त्याच्यामुळे. आणि जांभळं पण. हा जांभळांसाठी पण कोकण फेमस आहे. सो तुम्ही असं म्हणजे एक गावची जी शांत वातावरण आहे. तुम्हाला आता शहरामध्ये राहू शकत नाही तुम्ही बरोबर? मुंबईला तुम्ही नाही राहू शकत कारण शहरामध्ये खूप धावपळ असते, सगळं पोल्युशन आहे. गावाला एकदम बघा आताचं वातावरण बघा. तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात इथे कोकणामध्ये A to Z. आणि मस्त लाईफ आहे. आणि इथे कोकणामध्ये खूप सारे काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात. शिमगोत्सव, गणेशोत्सव, साखरपुडा असू द्या, बरोबर, लग्न असू द्या, काही सारे कार्यक्रम चालूच असतात. आणि तुम्ही गावाचे सगळे एकमेकांना त्यांचा
नियोजन करत करता, असतात. हां. बरोबर बरोबर दुसरी मंडळी आहे पुढे बरोबर बरोबर. तुमच्या गावचे बुजुर्ग लोक पण असणार आहेत. थोड्या बरोबर बरोबर. संगत नाही. संघटना आहे बरोबर. आणि गावाला छोट्या छोट्या संघटना असतात, तेच कार्यक्रम सांभाळत असतात. बरोबर. आणि हे आमचे रामदास कोंडिवलकर अच्छा अच्छा. त्यांचा साखरपुडा साखरपुडा. होय 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 आम्ही तिथे रात्री जाऊन बसलो परवाच्या दिवशी. होय होय होय. ते काय आणि ते त्यांचं नियोजन करतात तुम्ही. बरोबर. नियोजन केलं. त्या सगळ्या गोष्टी ह्या गावचा जो कार्यक्रम मंडळी असतो ना, हे गावचे जे मोठे बुजुर्ग लोक असतात त्यांच्या अनुमताने सगळा कार्यक्रम आपण सेलिब्रेट करत असतो. त्यांच्या अनुमताने त्यांना एक्सपिरियन्स असतो, म्हणजे एक ताडगा अनुभव असतो. आणि त्या अनुभवाच्या उस्ते आता काही नवीन पिढी असते, त्यांचा ते अनुभव शेअर करत असतात. ह्या गोष्टी गावी परंपरानुसार होतात, त्याच्यामुळे त्याचा जो मान असतो ना खूप मोठा असतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गावातील जे मानकरी असतात त्यांना आपापला मान द्यावा लागतो. आणि ते महत्त्वाचंच आहे. ती परंपरानुसार पुढे चाललं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. सो धन्यवाद साहेब इकडे गावाबद्दल आल्याबद्दल. मी आता जस्ट इकडे फेरफेर घालत होतो, म्हटलं गावातील माणसांची विचारपूर्णा करूया, कारण गाव खूप सुंदर आहे आपलं. बरोबर. आणि कोकण म्हणजे सगळ्यात निसर्गरम्य मळलेलं कोकण असतं आपला, त्याच्यामुळे सौंदर्याने नटलेलं हे कोकण आपल्याला जगाद्वारे प्रसिद्ध करायचं आहे. सो त्याच्यामुळे हा छोटासा फेरफटका होता माझ्या गावातील. सो धन्यवाद, थँक्यू सो मच. आम्ही कार्यक्रम आहेत ना, हे शिमगा असू द्या, तुमचा गणपती असू द्या, एकोप्यान करतो. बरोबर बरोबर भाज्या बिज्या बरोबर भाजी बरोबर. असतो, जोरात छोट्यात भाज्या आम्ही धूमधडाक्यामध्ये ते सेलिब्रेट करतो आपण. गोकुळाष्टमी, बरोबर. अरे वा वा. सगळे आपले जे सण आहेत ना भारतीय सण, ते हे लोक गावी त्यांचं तेच मान असतं. गोविंदा, गोविंदा आणि एकोपाने हे सण साजरे करत असतात. एक नंबर. थँक्यू, धन्यवाद. सो मंडळी, हे जे मला मुलाखत घेण्याचा हाच कारण होता, कारण इकडच्या मंडळींकडून मला समजावायचा होता गावी कसं आहे वातावरण इकडे. कारण इथे मी थोडं मोजकंच येतो मामाच्या गावी. सो बघा, वातावरण एकदम खूप छान आहे. ह्या जुन्या पद्धतीची अशी घरं होती कोकणामध्ये. जी घरं आहेत अजून आता ते धीरे धीरे थोड्या काळांतराने ते कमी होत चाललं आहे अशी घरं. आता सगळे तुम्हाला घरं कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत, पण काही जी घरं आहेत ना ती खूप जुन्या काळाची आहेत. आता हा जो घर बघताय तुम्ही, हा दादा किती वर्षाचं घर आहे? किती? 1952 मधला हा जो घर बांधलाय ना मंडळी बघताय, तो 1952 मधला. त्याचा आराखडा बघा. आणि मी तुम्हाला महत्त्वाचं दाखवतो, तिकडे जो बेस आहे ना, त्याचे जे दगड लावलेत, आणि ते एवढे मोठे दगड आहेत ना, खूप मोठे दगड आहेत. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे खूप मोठे दगड आहेत इथे. आणि ही कोकणाची पद्धत आहे घराची, जुन्या पद्धतीची. आता 1952 सालचं आहे घर. हे बघताय तुम्ही, हे बघा. आता मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे मी बेस जो आहे ना, तो केवढा मोठा दगडांचा बेस आहे बघा. हे बघा, हे बघा, हा बेस आहे हा बघा. म्हणजे हे मजबूती होती, पहिली बांधकाम पद्धती होती ना, ही खूप मजबूती होती. आणि त्याच्यामुळे हे बघा, हे जे आहे हे तुम्ही बघितलं असेल ना, तर आता हे जे वरून जे लेअर लावलं आहे, हे बघा, हे आहे ना, ह्याच्या आतमध्ये मातीची भिंत आहे. आणि वरून त्यांनी आता सिमेंटचं कॉन्क्रीट केलं आहे, कारण ते टिकाऊ म्हणून. पावसाची सडक मारते आणि त्या सडकेने ते भिंती ओल्या होऊन माती निसरून जाऊ नये म्हणून हे तुम्ही बघता. आता त्यांनी वरती जिलावा केला आहे कॉन्क्रीटचा, ते सेफ्टीसाठी. पण हे बघा, जुने पहिले गंज असायचे असे. हे बघा, हे गंज आहेत, त्याला गंज बोलतात. खिडकी आपण बोलतो, पण जुन्या पद्धतीत गंज बोलतात. हे बघा. आणि हे तुम्ही बघताय ना, हे बघा, हे ह्याला लगी बोलतात. आता अजून काही वर्ड असेल तर मंडळी कमेंट करून सांगा. हे बघा. आणि ह्याचं मजबूती बघा. आता आपण पिलर्स टाकतो, पहिले हे लग टाकायचे लाकडाचे. हे बघा, मजबूती बघा किती आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी कोकणाने म्हणजे जुन्या पद्धती परंपरा अजून टिकवलेल्या आहेत. अजून इकडे सुद्धा गाव आहेत, खूप मोठा गाव आहे हा. आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं सुद्धा दिसून येतील. हे बघा मंडळी, आपल्या चॅनलचं नाव आहे भटकंती. सो जिथे मी जातो तिथे त्या गावची परंपरा, राहणीमान, कसं आहे गाव, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं. सो हे बघा, खूप छान आहे, एक नंबर आहे. हे तुम्ही बघताय,
कुंबळे गाव, धागाव कुंबळे. एक नंबर आहे. हा सुद्धा एक जुन्या पद्धतीचं घर आहे कोकणातील. आता सकाळी देवपूजा चालू आहे, हे बघताय तुम्ही. आता हे आपल्या ओळखीचे नाही आहेत, पण काय दाखवायचं होतं मला. कोकणातील घरं अजून सेम पद्धतीने आहेत. हा बघा, हा एक जुना घर आहे. हा बघा, हा एक जुन्या पद्धतीचा घर आहे आणि इथे आता पूजा चालू आहे. नमस्कार आई, कशा आहात? बरी आहे, मस्त आहे ना पूजा. तो मंडळी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बघा, आई पूजा करतात सकाळचे. आणि नेहमी गावी पूजा होते आणि देवपूजा होते आणि तो एक वेगळा फुलं, देवाला फुलं वगैरे लावले चांगली. होय होय होय. आणि हे बघा, हे नेहमी काय असतं याच्यामुळे जी प्रेरणा असते, सकाळची वातावरणाचा जो खूप दळवळणारा अगरबत्तीचा वास आणि सुगंध आणि ते धुपारत करून एक वेगळी प्रसन्नता घरी होत जाते. म्हणजे ही प्रसन्नता आहे, सकाळची प्रसन्नता आहे. तर आपला पूर्ण त्यांचा दिवसभराचा जो रुटीन लाईफ असतो ह्या प्रसन्नतेने चांगला होतो. सकाळी योगा करते 5 वाजता उठून. बघा हे सकाळी योगा करतात 5ला नेहमीच. म्हणजे सकाळी तुम्ही उठून 5 वाजता योगा करता. योगा करून 2-3 राऊंड मारते, 4-5. अरे वा, वेळ असला तर रोड पर्यंत जाते. एक नंबर, एक नंबर. बघा किती आहे, 70 आता. 70 म्हणजे मंडळी तुम्ही बघताय ह्या आईना त्या वयाच्या 70व्या वर्षी सकाळी पहाटे 5 वाजता उठून योगा करतात, रनिंग करतात. म्हणजे हेल्दीसाठी बघा, म्हणजे आपले सगळ्या मुंबईकरांना हा एक चांगला असं उदाहरण आहे, मोटिवेशन आहे. आणि हे सकाळी त्यानंतर त्यांचा खूप मोठा रुटीन असतो. सकाळी काम एवढं एकटं करते. बापरे बापरे, घरी कोणी नसतं. एवढं परसाव, सगळं पाणी भरणं, सगळं. बापरे, पण योगा केल्यानंतर मला काही जाणवत नाही, मी एवढं काम केलं. अरे वा वा वा. म्हणजे योगाचा खूप बघा किती बेनिफिट आहे. नंतर मग आता वाचन, जप सगळं असतं. गीता असते, अमृतलीला असते. बापरे बापरे. लक्ष्मीचं असतं, जप असतं. बापरे, म्हणजे हा पूर्ण तुमचा डेलीचा रुटीन आहे. ऍक्च्युली करावं लागतं आणि त्याच्याने तुम्हाला एक चांगली ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळते आणि मला प्रसन्नता वाटते. मला कुठे हे बघा गावी काय आवडत नाही. ह्या आईंचं घर आहे. ऍक्च्युली माझी आता त्यांच्याबरोबर ओळख झाली आणि मला ओळख करायला मजा येते, कारण कसं मी एकजूट होऊन जातो. हे बघा, हे बॅकग्राऊंड आहे आणि हे आंब्याची झाड आहेत बघा. आणि ह्यांचीच आहे ती मेहनत. म्हणजे ह्यांनी जे केलंय त्यांचे फळ आता ते बघतात. लोट, संडास, आता हे आणखी गोळा करायचं झाले, पाळा ते खालपर्यंत परसव नाही एवढं सगळं. बापरे बापरे, एवढं. ह्या पायऱ्या मी उतरू शकतो ह्या वयात. हे बघा, हे कोण लक्ष देत नाही. हे बघा, हे बघा, हे पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या एवढ्या उतरून त्या वयाच्या 70 वर्षी खालीवर करत असतात नेहमी त्या. आणि हे त्यांचं नेहमीच आहे. एवढं झाडायचं सगळं, हा नेहमीच. पाणी इथून पाईपनी भरायचं. सो मंडळी समोर बघताय तो हायवे आहे आणि हा हायवे मंडणगडला जॉईन होतो आणि मंडणगडवरून तुम्ही मुंबईला जाऊ शकता. दापोलीला सुद्धा इकडून रस्ता आहे. सो दापोलीवरून तुम्ही डायरेक्ट मुंबईला जाऊ शकता. आणि खेड सुद्धा आहे. म्हणजे तिन्ही बरोबर. सो तिन्ही इथे तालुके आहेत जे सेंट्रलला बोलू शकतो. मंडणगड तालुका आहे, दापोली तालुका आहे आणि खेड तालुका सुद्धा आहे. सो तिथून आपण कुठेही जाऊ शकतो. सो हे बघा, हे बॅकग्राऊंड आहे आणि हे गावची पातेलं ज्याच्यामधून पाणी तापवतं ना तुम्ही. तपेलं बरोबर. हे बघा, हे सगळं आहे. आणि हे बघा, हा आंबे पण आहेत. हे बघा, अरे वा वा. हे बघा, अरे वा वा, खूप छान. एक नंबर. ही आईंची मेहनत आहे जे आता बोलत होते आई. होय होय होय. आणि हे जुन्या पद्धतीचं असायचं ना गोटा. हा गोटा आहे ना गाईंचा. हे बघा, हे असं जुन्या पद्धतीचं गोटा असायचं. आणि हेच गावची बांबू सगळे. हे बघा, हे बांबूची झाड, ही लाकडं ठेवले सगळे. अच्छा, ही बघा, ही गावी लाकडं ठेवतात भरून. म्हणजे पावसाळी असते त्याचं नियोजन आताच करून ठेवायचं. गॅस नाही मिळाला, इमर्जन्सीला गॅस नाही आलं तर आपली लाकडं असली तर आपण लावून कुठे 4 दगडी मांडून 3
वीज तो पेटवू शकतो ना. अच्छा, उदरनिर्वाह करू शकतो. करू बरोबर. शकतो. असं तर फक्त मंडळी नाही हे बघायचं. बघा, ही एक खूप चांगली विचार सर नाही. हे असं मी बांधले हे कवाडी. हे बघा, हे त्यानेच बांधले. ह्याला कवाडी बोलतात. कवाडी. कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागात तुम्ही काय बोलता. आणि हे बघा बांबूची लिंबीचं झाड आहे. हे हे बांबूचं बघा, झाड आहे. आणि हा लिंबीचं झाड आहे. खूप चांगलं नियोजन आहे यांचं, आता आईंचं. ते गोळा करायचंय मला. आज वयाच्या पडलंय. 70व्या वर्षी हे सगळं हे नियोजन करतात. म्हणजे त्यांना माझा सॅल्यूट आहे. मंडळी खूप छान काम करतायत. एक नंबर. चहा ठेवू थोडा. नाही मला नाही, संत सांगायला जायचंय आता. हो हो, जाऊ शकतो. मी निघालोय मी पण आता. नाही, चहा मी जस्ट ठेवते. फेरफेर का नाही, आमचं मी चहा नाही घेत, चहा नाही घेत. साडेआठला धन्यवाद पावलं. धन्यवाद. विचारल्याबद्दल म्हटलं आता धन्यवाद. आमचं हे आहे, गोंधळ आहे अच्छा, गोंधळ आहे. 21 तारखेला. आता ओके, गोंधळाला ओके. येईल का तू? हो, नक्की 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 येऊ आहेस आपण. ना 21 तारखेपर्यंत? हो, 21 तारखेपर्यंत ते आहे. अजून जरा साफसफाई करायची सगळी. आज माणसं येणार हो आहेत. हो, बरोबर. मुंबईकर येणार ना आंबे आज. देऊ का थोडे? नाही नाही, आता मी इथेच आहे ना. सो मंडळी हे बघा, आईनी पाणी पुन्हा घालून असं भाजी केली. छोटीशी बाग, म्हणजे परस बाग बोलू शकतो आपण. हे बघा, इकडे झाड आहे. हा कोणता झाड आहे? हा ह्याचा गुलमसाचा. गुलमसाचा हे का? संध्याकाळची फुले येतात. अच्छा, खूप छान खूप छान. गुलमस हे कडीपत्ता. हे बघा हे बघा, झाडावर हे पण आलंय, वांग पण आलंय बघा. केवढं मोठं वांग तिकडे आलं पण बघा. वांग आहे. अरे वा वा वा. आणि ढोबळी मिरची आपण म्हणतो आपल्याकडे होत नाही, पण सरी सुद्धा झाली. ते पण मिरच्या खाली लागल्या. ओके ओके, इथे खाली मिरच्या सुद्धा ढोबळी लागल्या. ढोबळी मिरच्या आहे ना त्या. हो 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 हो, मस्त आहेत एक ना, नंबर. तिकडे एकावर पिकले. हे बघा हे बघा, मी झूम करून दाखवतो तुम्हाला मंडळी. हे बघा, इथे ढोबळी मिरची आहे. ते बाबा हे अबुले आहे वेगळ्या प्रकार. हा एक मोठा अच्छा, एक वांग आहे. आबोलीची झाड आहेत. आणि हे माठ भाजी आहे. हे माठ भाजी आहे. तुम्ही बघा आईंचं हे कर्तृत्व पारिजातकाचं. बघा किती महान आहे. हे पारिजातकाचं झाड आहे. अच्छा, हे पारिजातकाचं झाड आहे का? हा. ओके. हे बघ आतमध्ये. अरे वा वा वा, खूप छान. बघा यांची पारसबाग बघा मंडळी. आईनी पारसबाग एवढी काळजी घेऊन बनवलेली पारसबाग आहे. मला ही फुलं लागतात. देवपूजेला फुलं लागतात. आपण मुंबईला विकत घेतो. सगळं हे स्वतःचं बघा, सगळं विग्रह. वा वा वा, खूप सुंदर खूप या सुंदर. आळवडीचं, या आबुली, आलूवडी इथे मंडळी. हे बघा, या आबुली. हो हो हो, खूप सुंदर. हे बघा, हे आबोलीची झाड आहेत. हे सुद्धा टपक्याचं झाड आहे. असे मोठं फुल असतं. अच्छा, हे का? फुलासारखं हे टपकं टपक्याचं बोलतात फुल, त्याला. ते टपक्याचं इथं फुल. झाड होता ना त्याचे हे रूज देते. आता लोकांना देईन सगळ्यांना अच्छा वाटेल. अच्छा अच्छा, खूप आणि छान. हे- आणि इकडे काय ते छोटस दुसरं झाड आहे का ते कोणतं? मोगरा आहे. हा मोगरा आहे. अच्छा, हा मोगऱ्याचं झाड आहे. तिथे सुद्धा आहे त्या मोगरा. सो मंडळी यांच्या आईंचं खूप मला सॅल्युशन वाटतंय. टगर आहे. सो मंडळी बघा, ह्यांचे लावावं लागतं. हे सगळं- कार्य बघा यांनी काय केलंय. आणि हे बघ, कडीपत्त्याची झाडं. अरे वा वा ह्याच्यात वा. सुद्धा मिरच्या आल्या. हो 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 हो, एक नंबर. आपण म्हणतो गावाला येत नाही ढोबळ, केलं की सगळं येतं. केलं की पाहिजे, मेहनत करणं महत्वाचं आहे. तुळस म्हणजे मला आवडतात सगळं. वा मला वा फक्त वा. खायला नको. हे बघा, जास्वंद सुद्धा आहे. जास्वंदाचं काढली फुलं. हा एक आहे फुल इथे ठेवलं. एक मी झाडावर ठेवते फुलं. बरोबर बरोबर. हे बघ, हे बघ, हे बघा, जास्वंदाचं झाड फुल. काढली आता फुलं मी भरपूर काढली ना, 7-8 हा, वा 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 अशी वा. फुलं येतात. तगराची फुलं, अशी फुलं माझी. मला फक्त बाग खूप आवडते करायला, खायला नको. हे बघा, हे बघितलं तुम्ही मंडळी, छोटीशी ह्यांची सारस बाग बोलू शकतो किंवा छोटीशी बाग गावची. आणि आणि खूप हे चांगल्या हळदीचं प्रते हळदीचं बघा, हळद हे पण आहे. हळदीचं झाड आहे. हे बघा. आता येतील झाडं भरपूर. हे बघा, आता येतील आणि आताच लावलंय रोप. हळदीच्या पानाचे. हे बघा, आणि ह्या तुळशी वगैरे आल्या की मी लोकांना देते भरपूर. जाऊ दे, खूप तुळशी आल्यात. ह्या जुन्या- एक नंबर, जुन्या एक नंबर. 4-5 वर्षाची तुळस आहे. अरे मला मोडवत बापरे, नाही. बापरे. आणि हे गवतीच्या आहे. हे गवती चहा ना. हम्म. वा वा वा, मस्त, एक नंबर, क्लासिक. सो बघा, ह्या आईंकडे तुम्ही बघताय 70व्या वर्षी ह्यांनी किती काळजी घेतली झाडांची. आणि मला खायला आणि ह्यांना ह्या निसर्गाच्या आनंदात राहायला आवडतं, त्यांच्याशी बोलायला आवडतं. त्यांच्या बघा, हे जे सगळं आहे ना कार्य, ह्यांच्यामुळे उत्स्फूर्त ऊर्जा आहे बघा किती ह्यांच्याकडे. 70व्या वर्षी हे एवढे कार्य करताय. कारण का ह्यांना झाडांबरोबर बोलणं किंवा त्यांच्याबरोबर रमून जाणं मला खूप आवडतं. खूप आवडतं त्यांना. आणि त्यांना देवाची भावना पण खूप आहे. मला कुठे गप्पा वेळ असं घालवायला मला आवडत नाही. बरोबर, टीव्ही बरोबर. आवडत नाही, काय नाही. फक्त भजन वगैरे रात्रीचं करायचं, नंतर झोपायचं स्वतः करायचं. बरोबर बरोबर. हे बघा, खूप छान यांनी बाग बनवलं. थँक्यू सो मच. हे बघा, हे कशी मला अशी फुलं आवडतात. हो, आणि साईडला फुलं. बाहेर काढ फोटो. एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर. त्यांना सुद्धा रोज सकाळ उठून काम असतं, पाणी घालायचं. पाणी घालणं असतं. गोकरण, ही कोणती फुलं आहेत? गोकरण, गोकरण. गोकरण. हा, हे बघा, ही गोकरणची फुलं आहेत. हे झाड सुकलंय आता, पण ते झाड फुटतं परत आणि त्याला फुलं आली वरपर्यंत. आम्ही ओके. तोडतच नाही. हे पहिला सुकलंय. ओके. खूप आता झाडं खाली उगवले त्याच्यात. हे बघा, हे बघा, खूप उगवले. या आईंची मेहनत बघा, खूप सारी मेहनत आहे. आणि त्यांना निसर्गाच्या सहवासात राहणं आवडतं, त्याच्यामुळे हे तुम्हाला दिसतंय सगळ्या गोष्टी. खूप छान, मस्त बनवलं.
हे मधुमालती ह्याला लाल फुल येतं असं. अच्छा. गोंड्याच्या गोंडे येतात हे आहे ना हे. हा, ते हा, आता ते गेलं मावळून. हे असे ओके. फुलं आहेत. अच्छा, ही असं फुलं येतात का? असं मोठं मोठं गुढ येतात एवढे. ओके ते ओके. आता संपलं त्याचं सीझन. अशी फुलं येतात त्याची. अच्छा तिचा अच्छा वास छान असतो. अच्छा, सुगंध दरवळत असतो. सुगंध असतो. हे बघा, मधुमालती ह्याला. हे बघा. मधुमालती आहे ना झाड. असं आहे ते. त्यांना किती सोय केली. अशी साडी बांधली, पत्रे लावते. हट गुरासारखे मारतात. पारिजातकाच्या फुलांचा वास किती येतो. किती सडा पडलाय. हा पारिजात फुलं ना? हा पारिजातकाचा. हे बघा, हे पारिजात फुलं आहेत मंडळी. हे आंब्याचं दिलं. हे खाली फुलं पडली आहेत. याचा वास भरपूर असतो दररोज. मस्त, एक नंबर. तिकडे सुद्धा तगर लावली. सगळीकडे लावली. मला सगळीकडे फुलंच फुलं, झाडच झाड. गणपतीत एक टोपला भरतो फुलांनी ह्याच्या. ओके ओके, चला. सो आई, थँक्यू सो मच, धन्यवाद. तुम्ही आमचे जेवढे यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांच्याबद्दल ही जी माहिती आहे ना, खूप पोचवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळेच मी हे सगळं माहिती घेत असतो गावी फिरून, आणि खूप चांगली मोलाची माहिती दिली आहेत. आणि चांगला हा जो तुमचा उपक्रम आहे किंवा तुमचं जे कार्य करताय, हे प्रत्येक भावी पिढीला त्यांना कळायला पाहिजे की निसर्गाशी निगडीत कसं राहिलं पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या सहवासात राहणं, आपण आपली जी ऊर्जा एक्स्ट्रा वाढते आणि निर्माण होते, ती खूप महत्त्वाची आहे. ती तुम्हाला कोणत्याही काम केल्यावर मिळणार नाही. म्हणजे आनंद जो असतो ना, हा द्विगुणित आनंद असतो. ह्याच्यातच आनंद. ह्याच्यामध्येच आनंद आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. माझी मुलं असतात बोला. माझा मोठा मुलगा प्रशांत शांताराम दळवी. मधली मुलगी आहे ती श्रीरंगमध्ये राहते. छोटा मुलगा काळव्याला राहतो, तो शशांक शांताराम दळवी. पण मला नातवंड आहे. मोठ्या मुलाला हे सगळं काय आहे तुमचं? पण मला ह्याच्यामध्ये खूप निगडीत वाटतं. आणि अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांपेक्षा हीच मुलं तुम्ही मांडता. निसर्ग म्हणजे तुमची मुलंच आहेत. त्यांच्या सहवासात आणतायत आणि त्यांच्यातच तुम्ही आनंद मानता. आणि त्यांचंच निगोपन करणं तुमचंच. जसं मुलांचं करते असं मी यांचं झाडांचं करते. हो हो, नाईस नाईस. मंडळी, माझ्याकडे आता शब्दच नाही आहेत ह्या आईंचं जे कौतुक करण्यासाठी. पण थँक्यू, तुम्ही चांगलं असं उत्तुंग कार्य करताय. आणि तुमचा जो उदरनिर्वाह आहे या निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा करत आहात. तर तुमच्या पुढच्या आयुष्याला माझ्या यूट्यूब चॅनलकडून धन्यवाद. थँक्यू सो मच. मंडळी, हे बघताय, गावी आल्यावर विनवानी म्हणजे पायामध्ये चपला गरजेच नाही. जी मातीची जी फिलिंग आहे ती घेऊ शकता आपण, जसं मी घेतो आहे. हे बघा. सो हे जे नॅचरल फिलिंग आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. गावी मी चपला वापरतच नाहीत कधी कधी. सो हे बघा.